सावंत, एबीपी माझा, मुंबई. तर आरोपी सुधाकर द्विवेदींचे वकील रणजित सांगळे आता काय म्हणाल ते आपण बघितलं. त्यांच्याशी बातचीत केली होती आमच्या प्रतिनिधींनी. पुन्हा एकदा ऐकूयात रणजित सांगळे काय म्हणाले. त्यांना हॉस्टाईल डिक्लेअर प्रॉसिक्युशननी केलं याचा अर्थ त्यांनी खोटं सांगितलंय असं नाहीये. त्यांनी जे सांगितलंय ते खरं सांगितलंय आणि शपथेवर न्यायालयासमोर सांगितलंय. पोलिसांसमोर जे सांगितलंय ते न्यायालयासमोर सांगितलं नाही म्हणून त्यांना फितूर म्हणणं हे चुकीचं आहे. कायद्याच्या भाषेत जरी ते हॉस्टाईल म्हणलं गेलं तरी ठीक आहे. त्यांनी न्यायालयासमोर जे सांगितलंय ते खरं सांगितलंय. 40 साक्षीदारांहून जास्त साक्षीदारांनी सांगितलंय की त्यांना धमकावण्यात आलं, त्यांना या मॅटरमध्ये खोटं गहू असं सांगण्यात आलं, त्यांना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्या घरच्यांना धमक्या देण्यात आल्या, त्यांना शारीरिक प्रताडणा केली गेली. त्याच्यानंतर आता जवळजवळ 323 साक्षीदार झालेत. त्याच्यातले 40 लोकांनी सत्यकथन केलेलं आहे कोर्टासमोर आणि जवळजवळ बरेच 25 ते 30 साक्षीदारांचा ची मृत्यू झाली आणि जवळजवळ 40 ते 50 साक्षीदार महत्त्वाचे साक्षीदार तर प्रॉसिक्युशननी तपासलेच नाहीयेत. आता ह्या सगळ्याचा निर्णय काय येतो ते थोड्या 2 तासात कळेल.